झाला आणि काल दिवसभर इंडियाची मीटिंग आणि पार्लमेंटमध्ये जाऊन पेपरवर्क खूप असतं निवडून आल्या. तर मी काल दिवसभर त्याच्यातच आणि रात्री 1:30 वाजता आले आणि आज सकाळपासून याच कामात आहे. माझा फोन पण माझ्याकडे नाहीये आता. दादांना काय सल्ला द्या? मोठ्या हो, हे संस्कृत मराठी मुलगी आहे. आपल्यापेक्षा वयानी, कर्तृत्वानी, नात्यानी जे मोठे असतात त्यांना आपण सल्ला द्यायचा नसतो, सल्ला घ्यायचा असतो. सगळ्यांची घेते सगळी. अजित पवार गटाला 2 मंत्रिपद देणार आहे सरकारमध्ये. एक सरकार तुम्ही स्थापन करू शकणार आहे का? प्रयत्न चालू आहे. मला याची माहिती नाही बाबा. दुसरे के घर में क्यों झाकू? असं सांगितलं होतं, परंतु त्यांच्या वाट्याला 9 जागा आहेत. काय वाटतं कशा बोलतात? मला याची सवय आहे. मी 10 वर्ष त्यांचं सरकार पाहिलंय. असं बोलते रोजच बोलायचे पार्लमेंटमध्ये आणि मग म्हणतात गले की हड्डी आहे. काय इलेक्शन का जुमला, हे तुम्ही म्हणजे मी तर इतकं जवळून पाहिलेलं इतके वर्ष. फडणवीस म्हणाले की त्याला या सरकारच्या जबाबदारीतून मोकळं करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी माझ्याकडे. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय, आपण कसं सांगणार? म्हणजे भाजपला धडा आहे का मोठा? कारण त्यांनी जी फोडाफोडी केली अगोदर, दोन्ही मोठे पक्ष फोडले, पवार आणि ठाकरे. ज्यांचं महाराष्ट्र, ज्यांच्याशिवाय महाराष्ट्र राजकारण पूर्ण होत नाही, त्यांच्यासाठी हा लेसन आहे. असं नाही मला वाटतं. मला असं वाटतं की महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या लोक ह्याला थकून गेलेले आहेत आणि इतका अन्याय या राज्यात होते आणि आईसचा गैरवापर सारखी, म्हणजे भीती तरी दाखवायची, खरं फोडा, पक्ष फोडा आणि महागाईचा कोणीतरी विचार करा. घरी जाऊन विचारा तुम्ही. इतके दुधाचा भाव आता 2 रुपयांनी वाढलाय, सिलेंडरचा वाढला, भाजी वाढली, काय स्वस्त या देशात सांगा ना मला. डाळीचा भाव काय?